आपण पाहत आहात BCCN न्यूज. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिकेविरोधात शेतकरी संतप्त. शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. बुलढाण्याच्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचा आरोप करत बाजार समितीच्या भूमिकेविरोधात शेतकरी चांगले संतप्त असल्याचं पाहायला मिळालं. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये तब्बल 3 तास ठिय्या आंदोलन केले. बाजार समितीचा वजन काटा नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना धान्याचे वजन करण्यासाठी खासगी व्यापाऱ्याकडे पाठवले जाते आणि त्याची हमालीही शेतकऱ्याकडून वसूल केली जाते. शेतकऱ्यांऐवजी गोडाऊनमध्ये व्यापाऱ्याचा माल ठेवला जातो. त्याचबरोबर बाजार समितीमध्ये कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याच्या भावना संतप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळेच किसान ब्रिगेड आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत बाजार समितीचा जोरदार निषेध केला आहे. बाजार समितीकडून लेखी आश्वासन मिळाल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. आज मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्याच्या वतीनं हे जे आंदोलन करण्यात आलं याच्यामधले प्रमुख मुद्दे असे होते. येथे येणारा माल जो आहे हा परस्पर व्यापाराच्या फळीवर इथून जे आहे आल्यानंतर ट्रॅक्टर व्यापाराच्या फळीवर नेल्या जात होतं. त्याची हमाली मापारी जी आहे ती शेतकऱ्याच्या बोकांडी बसवल्या जात होती. त्यामुळे आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आता याच्यानंतर जे आहे याच्यानंतर तुम्हाला कोणालाही शेतकऱ्याला मापारी लागणार नाही, हमाली लागणार नाही. इथले जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये व्यापाऱ्याचा माल आहे आणि शेतकऱ्याचा माल जो आहे तो शेतकऱ्याचा माल उन्हात, शेतकऱ्याचं ट्रॅक्टर उन्हात आणि व्यापाऱ्याचा माल गोडाऊनमध्ये आहे. आम्ही स्पष्ट शब्दात वॉर्निंग दिली, हा माल जर उचलला नाही तर हा माल आम्ही ट्रॅक्टरसुद्धा आणलेला सोबत, हा माल आम्ही सगळे शेतकरी उचलू. पण त्यांनी सांगितलं की हा माल उचलण्याचं आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन जे आहे तुम्हाला देतो, हा माल आम्ही एका दिवसात उचलू. त्याच्यानंतर इथं कॉटन मार्केटमध्ये शेतकऱ्याला प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्यांनी सांगितलं ते सुद्धा करतो. इथला जो काटा आहे कॉटन मार्केटचा हा काटा चालू होईल आणि याच्यानंतर जे काही माल मोजला जाईल तो कॉटन मार्केटच्या काटावर मोजला जाईल. त्याच्यानंतर शेतकऱ्यासाठी इथं लघवीची, संडाची आणि कॅन्टीनची व्यवस्थासुद्धा करण्याचं लेखी आश्वासन हे जे आहे प्रशासन, कॉटन मार्केट प्रशासन द्यायला तयार झालं आहे. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.